मला बोललो. आता ती सकाळी अनु आहे ना, तिला माहिती होतं की तुझं आणि माझं फिसकटलं वगैरे. तरी तिचे सुद्धा माझे मेसेजेस झालते, फोन झाला होता सकाळी म्हणून तिला हा माहित मग होतं. ऐक ना तिला आता मी ती आहे हे ना बघ नॉर्मल. मला तुला काय म्हणू आता ते कळलं. मला ते देवांशला झालं का तसं झालंय. तुला देवांश म्हणू का अनुप म्हणू? काय 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 देवांशला नाही का, देवांश जेव्हा माहित झालं का आयडी देवांश हा आई आणि काय त्याचं नाव अनुप, अनुप, तेव्हा हा मला असं कन्फ्युज व्हायचं. मी त्याला अनुप म्हणू की देवांश म्हणू. अनुला बोलताना सुद्धा मला देवांश यायचं, ती अनुप म्हणायची. मला कळायचं नाही नेमकं काय नाव आहे त्याचं. तसं झालंय मला आता. सनी म्हणू, सनी म्हणू का सुदर्शन म्हणू की ओम म्हणू का डॉक्टर म्हणू. मी रात्रभर रडत होते. खोकला येत होता. सगळे माझ्यामुळे जागे आणि सकाळी ते कळलं का इतकं हसत होते मी. मीच बावळट ठेवलं याच्या मागे लागले उगाचच. डिलीट वगैरे करते मी. माहिती असं तू येण्याच्या आधी जर समज एखादीला कोणाला बोललो असेल काहीतरी घाणेरडं, म्हणजे असं चल धवतो कधी बोललं असेल तरी मी ते तसाच ठेवतो. माहितीये मला. हा पण ते तसे आता मेसेजेस एकदा करत एकदा नाही ना डिलीट करण्यासारखे. फक्त कालचं काय झालं, इकडं जास्त गर्दी होती आणि खरंच गीताला त्यांनी म्हणजे हे केलंय, धोका दिलाय तो असं. माणूस आहे कोण नक्की तुझा गाववाला आहे? शपथ गाववाला आहे. तुला काय सांगू, हा तुला मग तुला सांगू त्यात तो मागच्या तू मला वाटतं 1-2 दिवसापूर्वी बोलताना नसशील मग तेव्हा तो आता मला काल तो माहिती सुरुवातीला आपली भांडणं लागली होती त्यावेळेला होतं. काल होता. ऐक ना, त्याच्या आधी 2-3 दिवस बोलताना तू नव्हतंच वाटतं. वैशू असेल बघ, वैशू अनु असेल, अनु पण होती. अनु म्हटली काय विषय नाही का, तर ती मी तिला बोलताना पाहिलं होतं कुठं झी 24 तासला हिला गीताला त्याच्यासोबत अभिराज आयडी होती त्याची, त्यात बोलताना पाहिलं हा होतं. मग त्याच्यानंतर तो म्हटला इकडं TV9 ला सांगत होता माझी पार्थ, अभिराज आणि मानस या 3 आयडीज आहेत आणि माझं नाव राजळे पाथर्डीचं आहे असं सांगत होता. कोणती ही नाही का काय ती नवीन नाही का ती याची सोनूची तिला, तर तिला म्हणत होता का, तेव्हा मी म्हटलं पाथर्डी म्हटल्यावर माझं गाव आहे. मग मी त्याला म्हटलं मी पाथर्डीचंच आहे. कोणाचं, मग त्यांनी त्याच्या वहिनीचं नाव सांगितलं. म्हटलं राजळे आणि त्याचं नाही का डीपीला फोटो होता राजू भाऊचा. म्हणून म्हटलं हा तर खूप जवळचा आहे आणि रिलेटिव्ह पण आहे. म्हणून मग मी म्हटलं मी पाथर्डीची आहे. म्हटलं कुठली, मग म्हटलं चांदगाव. म्हटलं माझा फ्रेंड आहे चांदगावला विजय ढाळे आणि तो माझा सख्खा भाऊ आहे विजय ढाळे. मग म्हणून मी त्याची आयडी घेतली, बाकी काहीच नाही. आणि मला हे सांगायचं होतं की गीता खरंच चांगली मुलगी आहे असं तसं, कारण तिला मी बोललेली हे फालतू लोक आहेत सगळे आणि दुसरं काहीच नव्हतं, तेवढंच होतं फक्त. आणि ते